हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशात आपण? आय होप सर जरा मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात। आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे इयत्ता 12वीचा रायटिंग स्किलचा पार्ट आहे तो म्हणजे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज। या ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेजला कसं लिहिलं जातं हे आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही काय करा तर आपला जे व्हिडिओ क्वालिटी आहे ती काय करा तर सुधारून घ्या, म्हणजे ती 1080 पिक्सल अशी सेट करा। अतिशय कसे केल्या जाती याचा व्हिडिओ तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय बघा। तशा प्रकारे जाऊन तुम्ही काय करू शकता तर व्हिडिओची क्वालिटी 1080 सेट करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ जो आहे बोर्डवरील तुम्हाला सर्व व्यवस्थित दिसणार आहे। आय होप सर्वांनी ती जी क्वालिटी आहे ती आता सर्वांनी सेट केलेली आहे। चला सुरुवात करूया। तर बघा, आजचा जो व्हिडिओ असणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज या संदर्भात असणार आहे। मग आपण काय बघणार आहोत तर सर्वप्रथम पहिली गोष्ट आपण बघणार आहोत पॉइंट्स टू रिमेंबर। म्हणजे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज तुम्हाला लिहायचा असेल आणि त्यामध्ये तुम्हाला पैकी मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला हे पॉइंट सर्व लक्षात ठेवायचे आहेत। सेकंड थिंग, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की याचा फॉर्मॅट काय असणार आहे। म्हणजे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज लिहायचा आहे परंतु कुठल्या फॉर्मॅटने तो लिहायचा आहे, कुठली गोष्ट अगोदर घ्यायची कुठली नंतर घ्यायची हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे। थर्ड पॉइंट तो म्हणजे काहीतरी जी मार्किंग स्कीम काय असणार आहे, म्हणजे मार्कांना कशा प्रकारे विभागणी केली जाते। 4 मार्काचा प्रश्न आहे परंतु तो विभागला कसा जातो, सर्व पॉइंट्स आपल्याला कसे ऍड करायचे ते मी तुम्हाला उदाहरणामध्ये समजून सांगणार आहेत। आपण 2 उदाहरणं बघणार आहोत जे मागच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहे ते। ओके, आय होप तुम्हाला कळालेलं आहे की आपलं सेटअप कसं असणार आहे। सर्वप्रथम पॉइंट्स टू रिमेंबर, त्यानंतर फॉर्मॅट, त्यानंतर मार्किंग स्कीम आणि त्यानंतर एक्झाम्पल्सने आपण काय करणार आहोत तर हा व्हिडिओचा शेवट करणार आहोत। ओके, चला तर पॉइंट्स टू रिमेंबर पासून सुरुवात करूया। पॉइंट्स टू रिमेंबर लक्षात ठेवायचं आहे, ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज जर तुम्हाला परीक्षेत येतोय, परीक्षेत तर येणारच आहे, फिक्स प्रश्न आहे हा, क्वेश्चन नंबर 4A आहे, येणारच आहे। जर तुम्हाला या प्रश्न उत्तर लिहायचं आहे हे तुम्ही ठरवलं तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे सर्व। तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही जी ऍक्टिव्हिटी आहे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, काय करायचं तुम्हाला, यू हॅव टू कन्वर्ट, तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे व्हर्च्युअल टेलिफोनिक कन्व्हर्सेशन किंवा मग ऑडिओ, जे तुम्ही टेलिफोनवर तुमचं ज्याच्याशी बोलणं होतं त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये, एका ब्रीफ रिटन मेसेजमध्ये, एका छोट्या मेसेजमध्ये, कोणासाठी, फॉर अ थर्ड पर्सन। उदाहरणार्थ तुम्हाला फोन आला तुमच्या आईच्या किंवा वडिलाच्या ऑफिसमधून, तुम्ही तो रिसीव्ह केला आणि त्यांनी सांगितलं की आजची जी 12 वाजेची मीटिंग आहे ती 4 वाजता नेण्यात आलेली आहे, हे तुमच्या वडिलांना सांगा आणि तुमचे वडील त्यावेळेस घरी नाही आहेत। तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर हा मेसेज तुम्हाला लिहायचा आहे तुमच्या वडिलांसाठी, असं काही तुम्हाला धरायचं थोडक्यामध्ये, म्हणजे थर्ड पर्सनसाठी हा लिहिला जातो। टेलिफोनिक कन्व्हर्सेशन असेल किंवा टेलिफोनिक चॅट असेल, अंडरस्टँड, त्यालाच आपण म्हणतो ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज। ओके, आता हे जे तुम्ही लिहिता त्या सेकंड पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल्स शुड बी रिटन। ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत तेच तुम्हाला इथे लिहायचे आहेत, म्हणजे विनाकारांची माहिती तुम्हाला त्यामध्ये पुट करायची नाही आहेत। जसं खाली लिहिलं बघा, नो न्यू इन्फॉर्मेशन शुड बी ॲडेड, कुठल्याही प्रकारची नवीन इन्फॉर्मेशन टाकू नका, जी तुम्हाला टेलिफोनवर समोरच्या व्यक्तीने सांगितली तेच तुम्हाला लिहायचं आहे। जसं तुम्हाला मी आता उदाहरण दिलं की तुमचे वडील घरी नाही आहेत, तुम्हाला त्यांच्या ऑफिसमधून फोन आला की तुमच्या वडिलांना मेसेज द्या की आजची जी 12 वाजेची मीटिंग आहे 12 वाजताची ती 4 वाजता पोस्टपोन झालेली, फक्त तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे। तिच्यामध्ये रिकामा दुसऱ्या गोष्टी तुम्ही टाकायच्या नाहीत, जसं की काही वेगळं अशी गोष्ट तुम्ही त्यामध्ये इन्सर्ट करायची नाहीये त्या मेसेजमध्ये। तर इम्पॉर्टंट गोष्टी तुम्ही टाकणार आहात, कुठली नवीन इन्फॉर्मेशन तुम्ही त्यामध्ये ऍड करणार नाही आहात। ओके, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस शुड बी युज्ड। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस असणं अपेक्षित आहेत, कारण इथे आपले मार्क जातात। हे मार्क जर तुम्हाला जाऊ द्यायचे नसतील, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज असेल किंवा कुठल्या इंग्लिशचा ग्रामरचा रायटिंग स्किलचा पार्ट असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस तुम्हाला वापरायचे असणार आहेत। जसं तुम्ही ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस वापरतात त्यामुळे काय होतं तर एक इम्प्रेशन पडतं पेपर चेकरवर आणि त्यामुळे तो तुम्हाला डोळे झाकून पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतो। ओके, तर 5th पॉइंट आहे बघा, इनडायरेक्ट स्पीच शुड बी युज्ड। इनडायरेक्ट स्पीच यूज करायचे। आता डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता। ओके, 2 व्यक्तीचं कन्व्हर्सेशन झालं, ज्यावेळेस त्या 2 व्यक्तीचं कन्व्हर्सेशन मला तिसऱ्या व्यक्ती सांगायचं आहे त्यावेळेस आपण इनडायरेक्ट स्पीच वापरत असतो। तर हेच तुम्हाला इथं करायचं आहे, कारण तुमचं आणि त्या व्यक्तीचं कन्व्हर्सेशन झालेलं आहे आणि तुम्हाला ती माहिती सांगायची तिसऱ्या व्यक्तीला, त्यामुळे तुम्हाला काय करायचं तर इनडायरेक्ट स्पीच वापरायचे असणार आहेत ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेजमध्ये। ओके, इनडायरेक्ट स्पीचला रिपोर्टेड स्पीच असं सुद्धा म्हणतात।
स्पेशल व्हिडिओ बनवले ते सुद्धा जाऊन बघा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर, आणि कारण याच्यावर प्रश्न सुद्धा येत असतो 2 मार्कासाठी एक्झाममध्ये, तोही तुम्हाला गरजेचा आहे. असो विषयावर येऊया. द मेसेज शुड बी रिटन इन सिम्पल लँग्वेज अँड विदाउट एनी ॲब्रिव्हिएशन. एका सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला काय करायचं, हा मेसेज लिहायचा आणि कुठल्या प्रकारचे ॲब्रिव्हिएशन्स वापरायचे नाहीत. शॉर्ट फॉर्म्स ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला वापरायचे नाहीत. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे 7वा, बी फ्रेंडली अँड पोलाइट. तुमची लँग्वेज कशी असावी, फ्रेंडली असावी, पोलाइट असावी. नम्र भाषा तुम्ही त्यामध्ये वापरायची आहे ज्यास तुम्ही व्हर्च्युअल मेसेज लिहिता असतात. अवॉइड ॲम्बिग्युटी. ॲम्बिग्युटी मीन्स अस्पष्टता. जे तुम्ही लिहिता त्यावेळेस म्हणजे कुठल्या प्रकारचा मेसेजमध्ये अस्पष्टता नसावी. सेकंड थिंग, विटिझम. विनाकारांचा विनोद तुम्ही करायला नको. ओके, इन द शॉर्ट वर्ड्स दॅट क्रिएट कन्फ्युजन. असं जर तुम्ही करताय, या गोष्टी तुम्ही करायला नको, कारण कुठल्या प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही त्या शॉर्ट मेसेजमध्ये, किंवा कुठल्या प्रकारची केओटिक सिच्युएशन, केओटिक म्हणजे गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही. त्यासाठी जर तुम्हाला वाटतंय की मेसेजमध्ये कुठल्या प्रकारचं कन्फ्युजन नसावं, कुठल्या प्रकारची केओटिक म्हणजे गोंधळजन्य परिस्थिती निर्माण व्हायला नको, त्यासाठी तुम्ही सरळ सरळ ॲम्बिग्युटी आणि विटिझमला अवॉइड करा. अस्पष्टता, अनक्लिअर मेसेज असेल किंवा मग कुठल्या प्रकारचा विनोद निर्माण करणाऱ्या गोष्टी असतील, या गोष्टी तुम्ही काय करायच्या तर अवॉइड करायच्या स्ट्रिक्टली. कशामध्ये, या ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजमध्ये. ओके, या सगळ्या गोष्टी लक्षात आय होप तुम्हाला आल्या आहेत. या जर तुम्ही फॉलो करताय तर तुमचा जो मेसेज असेल तो एकदम क्लिअर आणि स्पष्ट असणार आहे, जेणेकरून समोरचा काय होईल त्या गोष्टीमुळे इम्प्रेस होणार आहे. अंडरस्टँड. आता आपण बघतो याच्यानंतर फॉर्मॅट. आता फॉर्मॅट काय वापरायचं आपलं आणि याचं मार्किंग स्कीम काय ते तुम्हाला मी आता समजून सांगतो. मार्किंग स्कीम काय आहे किंवा मग फॉर्मॅट काय, तर बघा मार्किंग स्कीम कशी आहे, म्हणजे मार्क कसे दिले जातील ज्यावेळेस तुम्ही परीक्षेत उत्तर लिहिता याचं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचं. तर पहिली गोष्ट बघितलं जाईल कंटेंट काय आहे, म्हणजे तुम्ही जी लिहिलेली माहिती आहे ती बरोबर आहे का, ॲप्रोप्रिएट आहे का. ॲप्रोप्रिएटनेससाठी एक आहे लँग्वेज यूज येतो, परंतु कंटेंट जी माहिती प्रश्नात दिलेली आहे तीच तुम्ही लिहिलेली आहे का, हे तुमच्यासाठी असे 2 मार्क असणार आहेत. सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ आयडियाज. जी माहिती तुम्हाला लिहायची ती सिक्वेन्शियल लिहिलेली आहे का, त्याच्यासाठी असणारे 1 मार्क. आणि त्यानंतर असणारे ॲप्रोप्रिएटनेस म्हणजे ग्रामरचा सुद्धा याच्यात विचार केला जाईल, स्पेलिंग मिस्टेकचा सुद्धा याच्यात विचार केला जाणार आहे, त्यासाठी असणारे 1 मार्क. असे 4 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणारच आहे. ओके, म्हणजे फिक्स आहे हा प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर आहे फॉर्मॅट. आता फॉर्मॅट कसा असणार आहे, कसं तुम्ही लिहिणार, तर सर्वप्रथम तुम्हाला घ्यायची डेट. डेटच्या शेजारी तुम्हाला टाईम लिहायचा आहे. त्यानंतर एक लाईन सोडून देऊन तुम्हाला काय लिहायचं आहे की कोणाला तुम्ही ते मेसेज लिहिताय त्या व्यक्तीचं नाव. समजा तुम्ही मेसेज मला लिहिताय तर माझं नाव तिथे येईल. तुम्ही लिहिताय, तुम्ही सेंडर आहात, तुम्ही मेसेज लिहिताय माझ्यासाठी, तर इथे काय असणार आहे, माझं नाव असणार आहे. त्यानंतर बॉडी. याच्यानंतर पुन्हा एक लाईन सोडून द्यायची आहे, इथे लाईन सोडून द्यायची आहे आणि इथे एक लाईन सोडून द्यायची आहे. ओके, ते कसं होतं एक्झाम्पलमध्ये आपण बघूया. जे ॲरो केलं तिथे लाईन सोडली लक्षात घ्या. त्यानंतर असणार आहे बॉडी ऑफ लँग्वेज. बॉडी ऑफ लँग्वेज म्हणजे नेम ऑफ द पर्सन होम द मेसेज डायरेक्ट झाल्यानंतर बॉडी ऑफ मेसेज तुम्हाला घ्यायचं, म्हणजे जी माहिती तुम्हाला लिहायची आहे, जे कंटेंट तुम्हाला लिहायचं आहे ते तुम्ही इथे लिहिणार आहात. ओके, जो मेसेज तुम्हाला लिहायचा तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्यानंतर पुन्हा एक लाईन सोडून द्यायची आणि नेम ऑफ द सेंडर म्हणजे तुमचं नाव तुम्हाला तिथे लिहायचं आहे, कारण तुम्ही मेसेज लिहित आहात, त्यामुळे शेवटी ते येईल नेम ऑफ द रायटर किंवा सेंडर. आता एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्याला ही कन्सेप्ट चांगल्या प्रकारे आणखी क्लिअर होणार आहे. हा झाला फॉर्मॅट आणि ही झाली मार्किंग स्कीम. आता आपण डायरेक्टली बघूया एक्झाम्पल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा पॉईंट चांगल्या प्रकारे समजून जाईल. उदाहरण क्रमांक 1 आहे बघा, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. हा जो प्रश्न आहे हा ऑलरेडी मार्च 2023च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला तिथे लिहून दाखवत आहे. ठीक आहे, तर प्रश्न काय आहे ते आता समजून घ्या अगोदर. इमॅजिन युअर सेल्फ ॲज रमेश. असं गृहीत धरा की तुम्ही रमेश आहात. यू आर रिक्वायर्ड टू गो टू पुणे टू पार्टिसिपेट इन द नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन. आणि तुम्हाला कुठे जायचंय तर यू आर रिक्वायर्ड, तुम्हाला जायची गरज, तुम्हाला जावं लागणार आहे कुठे तर पुण्याला. कशासाठी, टू पार्टिसिपेट इन द नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन. कशासाठी तर नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला पुण्याला जावं लागणार आहे. ओके, अशा अंडरलाईन जर केलं तर तुम्हाला काय होतं तर प्रश्न कळतो की नेमकं काय करायचं आहे. ओके, रमेशला अंडरलाईन करून ठेवा कारण तुम्ही रमेश आहात. ओके, आणि तुम्हाला लिहायचं आहे म्हटलं तुम्ही लिहिणार आहात हे मेसेज. हा, तुम्हाला जायचं कुठे आहे, नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी पुण्याला. अँड हेन्स यू वोंट बी एबल टू अटेंड द क्लास टेस्ट. आणि त्यामुळे तुम्ही काय करू शकत नाही तर जी क्लास टेस्ट आहे ती तुम्ही अटेंड करू शकत नाही किंवा तुम्ही त्याला येऊ शकणार नाहीत किंवा उपस्थित राहू शकणार नाही.
ड्राफ्ट अ व्हर्च्युअल मेसेज टू युअर फ्रेंड. तुम्हाला एक व्हर्च्युअल मेसेज लिहायचा तुमच्या मित्राला. मित्र कोण? संकेतला तुम्हाला तो मेसेज लिहायचा आहे. किती शब्दामध्ये? 50 ते 75, 50 ते 70, 75 शब्द तुम्हाला तो मेसेज लिहायचा आहे. आणि त्याला सांगायचं आहे, काय सांगायचं आहे की हा मेसेज कन्वे कर. हे जे रिझन आहे माझं टेस्टला उपस्थित न राहण्याचं, जे रिझन आहे, कारण आहे, ते तू शिक्षकांना सांग. फॉर युअर ॲबसेंटी, तुम्ही जे ॲबसेंट राहत आहे ते हे रिझन तू शिक्षकांना सांग. कुठल्या? त्या सब्जेक्ट टीचरला हे रिझन तू सांग की तो येऊ शकत नाही कारण तो कुठे गेला आहे तर नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन खेळायला गेलेला आहे पुण्याला. हा झाला प्रश्न. कोण लिहित आहे हा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज? तुम्ही, म्हणजे तुम्ही रमेश आहात, तुम्ही लिहित आहे संकेतला की तू ही माहिती कोणाला सांग? टीचरला सांग. ओके, आता प्रश्न सर्वांना क्लिअर झालेला आहे. मग आपण आपल्याला काय करणार आहे? सर्वप्रथम ठरल्याप्रमाणे आपण काय करणार आहोत? डेट लिहिणार आहोत. आता डेट कुठली? इमॅजिनरी तुम्हाला घ्यायची आहे. आता डेट आपण घेऊया, सध्या चालू आहे ऑगस्टचा मंथ, तर मग आपण घेऊया डेट 17 ऑगस्ट. 17 ऑगस्ट कॉमा टाईम कुठल्या वेळेत हा तुम्ही लिहिताय. तुम्हाला जेव्हा माहिती मिळाली त्याच्या तुम्ही 1 घंटा अगोदर ही माहिती लिहिली आहे. तुम्ही सकाळी तुम्ही लिहिताय समजा 10 वाजता. ओके, 10 AM किंवा 9 AM किंवा 7 AM किंवा 8 AM अशा प्रकारे तुम्ही ती माहिती लिहित आहात. झालं. आता हे झाले तुमचं सर्वप्रथम फॉर्मॅटनुसार पहिल्या 2 गोष्टी. एक डेट लिहिली, आता टाईम लिहिली. त्यानंतर तुम्हाला काय करायची? एक लाईन सोडून द्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? नाव लिहायचं संकेतचं. कारण तुम्ही काय करताय तर संकेतला हे माहिती लिहितात. संकेतला तुम्ही काय सगळं काही तुम्हाला लेफ्ट मार्जिनला पकडून लिहायचं आहे. इकडे काय आणखी लाईन आहे, सगळे धरा. आणि तुम्ही सगळं काय करता तर ह्या लेफ्ट मार्जिनला पकडूनच तुम्हाला लिहायचं आहे. कुठेही असं गॅप घ्यायची आवश्यकता नाही. ओके, संकेत लिहिलं. पुन्हा एक लाईन सोडून द्या आणि पुन्हा इथे इथून सुरुवात करा. ओके, बघा कसं प्रकारे लिहिलं जाईल मग हे. तर आपल्याला लिहावं लागेल. आता बाहेरची माहिती तुम्हाला काही टाकायची नाही, जे सांगितलेलं तेच तुम्हाला तिथे लिहायचं आहे. मग आपण सुरुवात करतोय, लाईन सोडून दिली आहे आणि सर्व तुम्हाला लेफ्ट मार्जिनला पकडूनच लिहायचं आहे. आय हॅव टू गो टू पुणे right now to participate तर पार्टिसिपेट कशात करतोय तो? नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन. पार्टिसिपेट I have to go to Pune right now to participate in the national level chess कॉम्पिटिशन. मला आज काय होणार तर पुण्याला जावं लागणार आहे. कशासाठी जावंच लागणार आहे? कशासाठी? आजच जावं लागणार आहे किंवा आताच निघावं लागणार आहे. कशासाठी? टू पार्टिसिपेट इन द नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्यासाठी. ओके, आय गॉट दिस न्यूज जस्ट अँड आर बॅक. मला आता 1 घंट्यापूर्वी ही काय झाली तर माहिती मला इथे मिळाली की आज मला पुण्याला जावं लागणार आहे. याच्यानंतर काय लिहावं लागेल? आय विल रिटर्न आफ्टर 2 days. मी 2 दिवसानंतर काय करणार तर वापस येणार आहे. Hence I will return after 2 days. Hence I will remain absent for English test tomorrow. त्यामुळे मी काय होणार आहे तर ॲब्सेंट राहणार आहे. इंग्लिश टेस्ट जी उद्या घेणार आहेत सर त्यासाठी. तर आपण लिहू शकतो कॅन यू टेल. ओके, कॅन यू टेल सुबोध जाधव सर माझं जे ॲब्सेंटचं कारण आहे ते सुबोध जाधव सरांना सांगशील का असं आपल्या इथे म्हणायचं आहे. तर कॅन यू टेल सुबोध जाधव सर for
द reason of my absence. Can you tell सुबोध जाधव सर for the reason of my absence. हे जे रिझन आहे माझं जाण्याचं कॉम्पिटिशनला हे तू कारण सुबोध जाधव सरांना सांगशील का. त्याचबरोबर आणखी सांगितलं तुम्ही तुझं टेल हिम when I will return I will give that test. ज्यावेळेस मी वापस येईल त्यावेळेस मी ती टेस्ट देईल. अशा प्रकारे सुद्धा त्यांना इन्फॉर्म कर. हा झाला आपला मेसेज, हा झाला ड्राफ्ट केलेला आपला मेसेज. त्यानंतर शेवटी लाईन सोडून द्यायची आहे आणि तुम्हाला लिहायचं तुमचं नाव, ते म्हणजे काय तर रमेश, कारण तुम्ही तो लिहिलेला आहे त्यामुळे तुम्ही स्वतःचं नाव शेवटी लिहिणं अपेक्षित आहे. आता हा झाला एक स्टँडर्ड फॉर्मॅट कशाचा, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा. हा प्रश्न होता आणि हे त्याचा आन्सर झालाय. अशा प्रकारे तुम्ही ते लिहू शकता. क्लिअर कट आहे. डेट टाइम लिहिलाय, एक लाईन सोडून दिली, संकेत लिहिलाय, त्यानंतर पुन्हा एक लाईन सोडून दिली. हा झाला तुमचा कंटेंट. बॉडी ही झाली बॉडी, हिच्यामध्ये तुम्ही सर्व माहिती लिहिली. नवीन आपण काय ऍड करायचं नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर शेवटी पुन्हा एक लाईन सोडून देऊन तुम्हाला काय करायचं तर रमेश तुम्हाला लिहायचं असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हे प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. आणखीन एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला आणखीन ही कन्सेप्ट काय होईल चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. उदाहरण क्रमांक 2 आहे बघा काय दिलेलं आहे. यू आर गोपाल, तुम्ही गोपाल आहात, एक रिसेप्शनिस्ट. कुठे, इन द ऑफिस ऑफ अ कंपनी मॅन्युफॅक्चरिंग गारमेंट. अशी कंपनी की जी काय करते, कपडे बनवते, मॅन्युफॅक्चर करते. त्या कंपनीत तुम्ही काय आहात तर एक रिसेप्शनिस्ट आहात असं तुम्हाला गृहीत धरायचं आहे. अ सेल्स मॅनेजर मिस्टर देशमुख, जे सेल्स मॅनेजर आहे देशमुख, ते येतात भेट देतात आणि हँडेड ओव्हर द सेल्स रिपोर्ट टू बी सबमिटेड टू द जनरल मॅनेजर. तुमच्याकडे काय करताय ते सेल रिपोर्ट देत आहे जो त्यांना सबमिट करायचा आहे कोणला, जनरल मॅनेजरला. परंतु हू वॉज बिझी अटेंडिंग अ मीटिंग, परंतु जनरल मॅनेजर जे आहेत ते काय तर बिझी आहेत कशामध्ये, मीटिंगमध्ये. त्यामुळे तुमच्यात आणि त्याच्यात काय संभाषण होतं हे तुमच्यासमोर दिलेलं आहे बघा. मिस्टर देशमुख, हॅलो, आय एम हिअर टू सबमिट द अवेलेबल सेल्स रिपोर्ट टू द जनरल मॅनेजर. तो तुम्हाला सांगतोय की मी इथे आलो आहे काय करण्यासाठी तर सेल रिपोर्ट सबमिट करण्यासाठी. आय एम हिअर टू सबमिट द अवेलेबल सेल रिपोर्ट म्हणजे किती सेल आपल्याकडे आहे, किती गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत याचा रिपोर्ट देण्यासाठी मी आलो आहे जनरल मॅनेजरांना. गोपाल, आय एम सॉरी बट द जनरल मॅनेजर इज इन द मीटिंग. मला क्षमा करा कारण जे जनरल मॅनेजर आहेत ते कुठे आहेत तर मीटिंगमध्ये आहेत. कॅन यू लीव अ मेसेज फॉर हिम अलॉंग विथ द रिपोर्ट. तुम्ही त्याच्यासाठी मेसेज सोडू शकता का, कशासोबत, या रिपोर्टसोबत. मिस्टर देशमुख, सॉरी आय हॅव टू लीव इमिजिएटली टू कलेक्ट द अदर रिपोर्ट्स. मला तो सॉरी म्हणतोय देशमुखसुद्धा. काय म्हणतोय बघा की मला माफ करा, मला अर्जंट जायचं आहे म्हणजे मला लवकर जावं लागेल कारण मला बाकीचे रिपोर्टसुद्धा कलेक्ट करायचे, जमा करायचे. प्लीज इन्फॉर्म द जनरल मॅनेजर दॅट आय हॅड टू लीव immediately and I will see him in the evening at 5:30 PM with the other reports. तुम्ही काय करा, जनरल मॅनेजरला इन्फॉर्म करा की आय हॅड टू लीव इमिजिएटली, मला लवकर जायचं होतं आणि आय विल सी हिम इन द इव्हिनिंग, आणि मी त्यांना संध्याकाळी किती वाजता, 5:30 वाजता भेटेल विथ अदर रिपोर्ट्स, बाकी रिपोर्ट्ससोबत. थँक्यू असं तुम्हाला म्हणतोय. आता तुम्ही रिसेप्शनिस्ट आहात तर तुम्हाला काय करायचं आहे, एक व्हर्च्युअल मेसेज ड्राफ्ट करायचं आहे. अंडरस्टँड, एक व्हर्च्युअल मेसेज तुम्हाला ड्राफ्ट करायचा आहे कोणासाठी तर जनरल मॅनेजरसाठी. ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे तुमच्या डोळ्यासमोर आहे बघा. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत तर डेट लिहिणार आहोत ठरल्याप्रमाणे फॉर्मॅटनुसार. तर फॉर्मॅटनुसार आपण डेट लिहिली आहे 20 ऑगस्ट 2000, जो काही इयर असेल तो तुम्ही टाकायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट लाईनमध्ये खालच्या लाईनमध्ये टाईम लिहायचा आहे 11:30. त्यानंतर एक लाईन सोडून देणार आणि द जनरल मॅनेजर, कारण आपला जो हे मेसेज लिहायचा तो जनरल मॅनेजरसाठी लिहायचा आहे त्यामुळे द जनरल मॅनेजर. पुन्हा एक लाईन सोडून द्यायची आहे आणि आपला फॉर्मॅट आपलं जे काही मेसेज आहे तो लिहायला सुरुवात करायची, कंटेंट लिहायला सुरुवात करायचं आहे. सर्व गोष्टी तुम्हाला लेफ्ट मार्जिनला पकडून लिहायच्या आहेत, लक्षात असू द्या. तर मग काय येईल ते, मिस्टर देशमुख सेल्स मॅनेजर वॉज हिअर टू सबमिट अ सेल्स रिपोर्ट वेन यू वर इन अ मीटिंग. मिस्टर देशमुख सेल्स मॅनेजर जे आहेत ते इथे आले होते काय करण्यासाठी, सेल रिपोर्ट सबमिट करण्यासाठी, जेव्हा तुम्ही कुठे होता, मीटिंगमध्ये होता. ही हॅड टू लीव इमिजिएटली टू कलेक्ट अदर रिपोर्ट्स. त्यांना लवकर जावं लागलं होतं कारण त्यांना काय करायचं होतं, आता बाकीचे सुद्धा रिपोर्ट जमा करायचे होते. ही विल मीट यू ॲट 5:30
PM विथ द अदर रिपोर्ट्स ते तुम्हाला 5:30 वाजता भेटणार आहेत बाकीच्या रिपोर्ट्ससोबत. पुन्हा एक लाईन सोडून द्या आणि शेवटी गोपाल हा तुमचा नाव तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजलेला आहे. काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. आपल्या मित्रांसोबत आपला व्हिडिओ जरूर शेअर करा. ओके, चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.